आईची ही कथा ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच येतील. कथा हिरकणी आईची. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोट्या मोठ्या वाड्या आणि वस्त्या होत्या. त्या वस्त्यांवरील लोक आनंदाने आणि गुण्या गोविंदाने राहत होते. त्या रायगडावरचा राजा आपले छत्रपती शिवाजी राजे होते. इतर वस्त्यांप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी रायगडवाडी नावाची एक वस्ती होती. नेहमीप्रमाणे होळीचा सण गडावरती पार पडला होता आणि आता रंगपंचमीचा महोत्सव देखील गडावरती होणार होता. आणि याच रंगपंचमीच्या रसनासाठी गडावरती मुबलक दूध मिळत नसे आणि याच कारणामुळे गडावरील लोक जास्त किंमत देऊन दूध खरेदी करत असत. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वस्त्यांवरच्या गवळणी त्या काळामध्ये दूध घेऊन रायगडावर जात असत आणि त्या सर्वांमध्ये हिरकणी नावाची गवळण देखील होती. हिरकणी त्या घरातील सर्व कामे आवरून दूध घालण्यासाठी गडाकडे निघाली. हिरकणीला बाळ होतं आणि हिरकणीचा नवरा छत्रपती शिवाजी राजांच्या शिवबंदीत कामाला होता. हिरकणीने लगबगीने दुधाच्या घागरी भरल्या आणि आपल्या तान्हुल्या लेकराला शेजारणीच्या स्वाधीन केलं. आता हिरकणी इतर गवळणी सोबत गडाकडे निघाली. त्या सर्वजणी झपाझप पाय टाकत गड चढल्या. त्यांनी आणलेलं दूध गडावरती ठेवलेल्या घागरांमध्ये ओतलं गेलं. या दुधाचा मोबदला हिरकणीला मिळाला. ती खूप आनंदात होती. बाजारचा दिवस असल्या कारणाने तिने ज्या गरजेच्या वस्तू पाहिजे होत्या त्या घेतल्या. तिच्या सोबत आलेल्या गवळणी देखील बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी करत होत्या. इतर गवळणींचा बाजारहाट करून झाला होता. संध्याकाळची वेळ झाली असल्या कारणाने त्या आता गड उतरण्याच्या तयारीला लागल्या होत्या. त्या हिरकणीला देखील आवाज देऊन बोलवत होत्या. हिरकणी त्यांच्या पाठोपाठ निघाली होती. तितक्यातच हिरकणीची नजर एका सुंदर अशा कानटोपड्यावर गेली. ते कानटोपडं पाहून तिला आपल्या लेकराच्या गोंडस चेहऱ्याची आठवण झाली. ती मनात विचार करू लागली, हे टोपडं आपल्या लेकराला फार शोभून दिसेल आणि तिचे पाय तिथेच थांबले. इतर गवळणी झपाझप खाली उतरत होत्या. सूर्यास्ताची वेळ झाली होती. या कारणाने गडाचे दरवाजे बंद होण्याची वेळ झाली होती. सोबत असलेल्या गवळणी, हिरे उतर लवकर, असं त्या हिरकणी आवाज देत होत्या. पण हिरकणीचे पाय मात्र त्या टोपडेवाल्याच्या दुकानेपाशी थांबले होते. भावाची घासाघीस चालू होती. शेवटी तिने तिला परवडणाऱ्या भावामध्येच ते टोपडं घेतलं आणि गडाच्या दरवाजेकडे पळत सुटली. पण ती दरवाजाजवळ पोहोचण्या अगोदरच तोफ खाली आणि ते गडाचे विशालकाय दरवाजे कर कर आवाज करत बंद झाले. छत्रपती शिवाजी राजांचा तसा आदेशच होता. सूर्यास्त होताच तोफेचा इशारा होईल आणि त्यावेळी गडाचे दरवाजे बंद करावे. एकदा का दरवाजे बंद झाले त्यानंतर कोणालाही आत किंवा बाहेर जाता येत नव्हते आणि या आदेशानुसारच आता गडाचे दरवाजे बंद झाले होते. हिरकणी झपाझप पावले टाकत दरवाजाजवळ आली. तिनं द्वारपालाला कळकळीची विनंती केली की मला बाहेर जाऊ द्या. माझं तान्हुलं बाळ घरी माझी वाट पाहत आहे. पण द्वारपाल करणार तरी काय? महाराजांचा आदेशच होता. द्वारपालाने तिला सांगितलं, तुला आता सूर्योदयापर्यंत बाहेर जाता येणार नाही. हिरकणीने द्वारपालाला खूप विनवण्या केल्या. दादा, मला जाऊ द्या. माझं लेकरू तान्हुलं हाय. ते भुकेलं झालं असेल. ती द्वारपालाच्या हातपाया पडू लागली. पण बिचारा तो द्वारपाल करणार तरी काय? आता हिरकणी काय करावे ते कळेना. तिच्या डोळ्यांसमोर फक्त आपलं तान्हुलं बाळ येत होतं. आपलं लेकरू भुकेने कळवळत असेल, फक्त या विचाराने ती वेडीपिशी झाली. द्वारपालानं तिला धर्मशाळेत राहायला सांगितलं. तिला मात्र काही सुचत नव्हतं. गडावरील नियमानुसार अतिथींची मोजणी झाली. त्यामध्ये हिरकणी देखील होती. तिच्या डोळ्यांसमोर आपल्या लेकराचा चेहरा येत होता. कावरं-बावरं झालेलं आपलं लेकरू तिला दिसत होतं. तिचा पाना अनावर झाला होता. सर्वत्र काळोख पसरलेला होता. गस्त घालणाऱ्या लोकांची फेरी गस्त घालत होती. आता गडावरती सर्वत्र सामसूम झाली होती. हिरकणीने धर्मशाळेच्या बाहेर येऊन गडाची पाहणी करायला सुरुवात केली. आता मिळेल त्या मार्गाने आपण इथून निघायचं असा विचार तिच्या मनात होता.
ती गडावर इकडे तिकडे फिरत होती आणि बाहेर निघायचा मार्ग शोधत होती. तिचं मन सारखा गडाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या घराकडे गिरट्या घालत होतं. कानकोपऱ्यात शोध घेतल्यावरती तिला एक मार्ग दिसला. तो मार्ग म्हणजे काय साधीसुधी वाट नव्हती, ती होती एका मृत्यूचा सापळा. त्या मार्गाने बाहेर पडणं किंवा आत येणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच होतं. पण शेवटी ती आई काहीही करून तिला तिच्या लेकरापर्यंत पोहोचायचंच होतं आणि त्याला दूध पाजायचंच, हा एक विचार तिच्या मनात चालू होता. आपलं लेकरू भुकेने कासावीस झालं असेल, रडत असेल, हे एक दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरत होतं. ती असा विचार करत असतानाच एका पहारेकऱ्याने तिला पाहिलं आणि तो जोरात ओरडला, "इथं काय करतेस? गपगुमान धर्मशाळेत बसून राहा. अंधाराचं इकडे तिकडे फिरू नकोस." असं सांगता ती पुन्हा नाइलाजाने धर्मशाळेत येऊन बसली. आता ती पुन्हा सर्वत्र सामसूम होण्याची वाट बघू लागली. काही वेळातच तिथला पहारेकरी गेल्याने तिने पाहिले. ती धावतच त्या जागेवरती परत आली आणि अचानक तो पहारेकरी पुन्हा समोर आला. आता मात्र हिरकणी आपल्या लेकराच्या ओढीने वेडीपिसी झाली होती. तो पहारेकरी तिला हटणार तेवढ्यात तिने रागाच्या भरात बाजूला पडलेला एक लाकूड उचलून पहारेकऱ्याच्या डोक्यात मारलं. एका क्षणात तो पहारेकरी खाली पडला. तिने लगबगीने त्याचा शेला आपल्या कमरेभोवती घट्ट आवळून बांधला. त्या शेल्याच्या एक टोक तिने गडाच्या तटबंदीच्या एका दगडाला बांधले. जेव्हा तिने खाली पाहिले तेव्हा खालच्या खोल दरीमध्ये असंख्य वटवाघळे चित्कारत होती. रात किड्यांच्या किरकिरतेने शांतता भंग पावत होती. टिटव्यांची टिवटिव रात्र अजूनच भयानक बनवत होती. घुबडं, पिंगळे यांनी तर नुसता उच्छाद मांडला होता, पण तिला मात्र या कशाचीच भीती वाटत नव्हती. कधी ती एकदा लेकराजवळ पोहोचते हाच विचार तिच्या मनामध्ये फिरत होता. तिने त्या तटबंदीवरून खाली उडी घेतली आणि मग तिचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास पण काही सोपा नव्हता. तो होता एक जीवघेणा प्रवास. खाली उतरताना कड्या कपारीतून पुढे जाताना झाडाझुडपांच्या काट्याकुट्यांनी तिचे कपडे फाटत चालले होते. तिच्या सर्व अंगाला खरचटले होते. कातड सोललं जात होतं. हिरकणी आता जखमांनी घायल झाली होती. तिला असंख्य असह्य वेदना होत होत्या. शरीरावर झालेल्या जखमातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. तिच्यातील विलक्षण मातृत्व कशाचीही पर्वा न करता या असह्य वेदना व दुःख पचवत बाळाच्या ओढीने हिंमत न हारता मार्गक्रमण करत होती. क्षणोक्षणी तिला तिचे बाळ आठवत होते. बाळाच्या आठवणी तिचं काळीज तीळ तीळ तुटत होतं, पण ती मात्र थांबायला तयार नव्हती. इतक्यात ती एका वाळक्या फांदीवरून खाली उतरत असताना ती फांदी मोडली आणि ती सरळ खाली कोसळली. ती फांदी जिथे कोसळली तिथे एक मधमाशांचे मोळ होतं. त्या मोळाला धक्का लागल्यामुळे मधमाशा खवळल्या, त्या सर्व पसरल्या आणि हिरकणीला देखील डंक मारू लागली. आता तिच्या सर्वांगाची आग होत होती. तेवढ्यात आणखी एक संकट म्हणून भला मोठा दगड घरंगळत तिच्या दिशेने आला. तिने घाबरून किंचाळी फोडली आणि पटकन बाजूला सरकली. ते संकट पार होतं तेच पुढे सरकल्यावरती फणा काढून नाग अगदी तिच्या जवळ होता. ती मनातून घाबरली पण देवाचा धावा करू लागली. थोड्या वेळात नाग तिथून निघून गेला आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. आता ती दगडाच्या पायथ्याशी पोचली होती. फाटलेले कपडे, अंगावरती जखमा, त्यातून वाहणारे रक्त, अशा अवस्थेत ती खाली पोहोचली होती. क्षणाचाही विलंब न करता ती धावत पळत आपल्या घराकडे गेली. शेजारी लेकराला घेऊन बसली होती, पण लेकरू मात्र टाहो फोडत होतं. त्या रडणाऱ्या लेकराला तिने उचलून घेतलं, आपल्या छातीशी लावलं. त्याचे मुके घेऊ लागली, त्याला गोंजारू लागली. आपल्या बाळाकडे ती अधाशी नजरेने पाहू लागली. बाळाच्या डोळ्यातला आनंद आणि चेहऱ्यावरचे हसू पाहिल्यामुळे तिच्या सर्व वेदना दूर झाल्या होत्या. तिने बाळाला आपल्या छातीशी लावलं आणि पोट भरून दूध पाजलं. दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गवळणींनी तिची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळलं की हिरकणी रात्री गड उतरून आली. हळूहळू ही बातमी सर्वत्र पसरली. महाराजांच्या कानावरती गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला बोलावणं धाडलं, कारण तिने आपल्या बाळासाठी केलेल्या धाडसाचं राजांना कौतुक वाटलं. ज्या मार्गातून शत्रू देखील चढायचा
किंवा उतरायचा विचार करू शकत नाही इतक्या कठीण मार्गातून तिने आपल्या लेकरासाठी रात्रीच गडावरून उतरण्याची हिंमत केली. धन्य ती माता, धन्य ती हिरकणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला सभेमध्ये बोलावून तिचा सन्मान केला. तिला साडी चोळी दिली आणि एवढेच नव्हे, तिच्या या धाडसाची आणि मातृप्रेमाची आठवण म्हणून त्यांनी तिथे एक बुरुज बांधला. त्या बुरुजाला त्यांनी हिरकणी बुरुज असे नाव दिले. जय जिजाऊ, जय शिवराय.